एवढी कशी विचारमग्न झालीस? काही नाही हो, कधी माझं बाळ माझ्या हातात येते असं झालंय. आणि काय हो, मुलगा असेल की मुलगी? कोणीही असून दे, सुदृढ असलं म्हणजे झालं. काय चाललंय? नाश्ता झाला नाही वाटत अजून? अगं, हे आपल्या बाळाच्या विचारात हरवले. बघ, मुलगीच होणार बहुतेक, पण काय माहितीये, वंशाला दिवा हवाच. अभिनंदन, बाळ सुदृढ आणि सुखरूप आहे तुमचं. मुलगा आहे की मुलगी डॉक्टर? मिस्टर प्रकाश, तुम्हाला माहिती आहे ना, लिंग निदान करणं हे कायद्याने गुन्हा आहे. आणि एक स्त्री म्हणून मी हे तुम्हाला कधीच सांगणार नाही. आम्ही फक्त आतुरतेपोटी विचारलं डॉक्टर. आणि मला आशा आहे की ही आतुरता एवढ्यापुरतीच असेल. नाही ग आई, डॉक्टरने नाही सांगितलं. आपण बघू काहीतरी. कोण होतं फोनवर? मित्र होता. मित्र? तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून, हो ना? नाही ग, काही नाही. तुम्ही इथे काय करताय? मी माझ्या कामासाठी आलो होतो. कामासाठी? खोटं बोलू नका, मला सगळं समजलंय. तुम्ही माझ्या गर्भातील बाळाचं लिंग निदान करायला आलात, बरोबर ना? आई म्हणाले की वंशाला दिवा हवा म्हणून. वंशाला दिवा? आणि मी काय वंशाचा अंधार आहे का? माझ्या पोटात जर मुलगी असेल तर तिला जन्माला यायचा अधिकार नाही का? हे फक्त माझ्या बाळासाठी नाही, तर प्रत्येक स्त्रीसाठी आहे, जिला जन्माला येण्यापूर्वीच संपवलं जातं. बोला मिसेस आशा, काय म्हणतात, कशा आहात? मी ठीक आहे, पण मला एक निर्णय घ्यायचा आहे. बोला ना. माझं बाळ मला वाढवायचं आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी, मी हे एकटी करू शकेन. छान, हा तुमचा निर्णय आहे आणि तो योग्य आहे. एक आई म्हणून तुम्ही तुमच्या बाळासाठी उभे राहिलात, याचा स्त्री म्हणून मला अभिमान आहे. आशा, आशा,
सुंदर आहे. आशा, मला माफ कर. मी किती मोठा मूर्ख आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. खरंच मुलगा असो या मुलगी, फक्त निरोगी असावं. या चिमुकलीने मला खूप काही शिकवलं. मुलगा हवा हा विचार टाळा. जन्माआधीच मुलीला मारू नका. स्त्री भ्रूण हत्या थांबवा. एक निरोगी समाज घडवा.